नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल. मुख्यमंत्र्यांविरुद्ध केदार दिघे यांच्यात होणार लक्षवेधी लढत आणि गुंडगिरी करणाऱ्या उपद्रवी लोकांवर पोलिसांची करडी नजर. भव्य रॅली काढत 146 ओळा माझिवडा या विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरलाय. खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेना महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ठाणे लोकसभेतील सर्वात मोठा आणि 2 महानगरपालिकांचा कार्यक्षेत्र असलेला 146 ओळा माझिवडा ही विधानसभा ओळखली जाते. चौथ्यांदा महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार प्रताप सरनाईक यांनी 146 ओळा माझिवडा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यासाठी वर्तकनगरमधील विहंग पाम क्लब येथून ढोल ताशाच्या गजरात रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येनं शिवसेना आणि महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबई T20 लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, माजी नगरसेविका परीक्षा सरनाईक यांच्यासह सून अनहिता सरनाईक, डॉक्टर कश्मीरा सरनाईक, संपूर्ण सरनाईक परिवार यावेळेला उपस्थित होता. रॅलीमध्ये चौकाचौकात प्रताप सरनाईक यांचे पदाधिकारी नागरिकांनी स्वागत करत त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. प्रताप सरनाईक 2009-2014 या विधानसभेच्या निवडणुकीत 146 ओळा माझिवडा मतदारसंघातून निवडून आले. 2019च्या विधानसभा निवडणुकीत 1,17,593 मतांनी ते विजयी झाले होते. प्रताप सरनाईक विजयाच्या चौकारासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत. ठाणे मीरा भाईंदर या महापालिका क्षेत्र असलेल्या ओळा माझिवडा मतदारसंघात गेल्या 15 वर्षांपासून विकास कामं करत आलोय. पुन्हा एकदा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी महायुतीचा उमेदवार म्हणून संधी मिळाली आहे. त्यांचा विश्वासार्थ ठरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. मायबाप जनतेची साथ आणि आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहू देत, अशा भावना प्रताप सरनाईक यांनी यावेळेला व्यक्त केल्या. त्यामुळे महायुतीचे सर्व पदाधिकारी त्यांच्या या प्रचार नॉमिनेशन फॉर्म दाखल करण्यासाठी, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि मिरवणुकीतून या ठिकाणी सर्वजण आले. खरं म्हणजे 3 वेळा या विभागाचं प्रतिनिधित्व प्रताप सरनाईक यांनी केलं. एक कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांनी लोकप्रियता मिळवली आणि या मतदारसंघामध्ये मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त या ठिकाणी जे सुविधा प्रकल्प आहेत, विकास प्रकल्प आहेत, ते आणण्याचं त्यांनी काम केलं, पूर्ण करण्याचं त्यांनी काम केलं. आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांना लीड किती मिळणार हा एकच विषय आहे. आणि मला वाटतं मागच्या लीडपेक्षा यावेळेस त्यांना दुप्पट लीड मिळेल अशा प्रकारचं काम त्यांनी या विभागामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून या कामाची पोचपावती जनता नक्की देईल. त्याचबरोबर महायुतीने केलेलं 2-2.25 वर्षातलं काम आणि महाविकास आघाडीने केलेलं काम याची देखील तुलना होईल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल. महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प, त्याच्यामध्ये स्टे दिलेले, स्पीड ब्रेकर घातलेले प्रकल्प आणि महायुतीने ते पुढे नेलेले प्रकल्प, सुरू केलेले प्रकल्प आणि एकीकडे विकास प्रकल्प, दुसरीकडे कल्याणकारी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसारख्या अनेक योजना या ठिकाणी आम्ही केल्या. म्हणजे विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचं आम्ही काम केलं. उद्योग मोठ्या प्रमाणावर आलेत आणि म्हणून जनता जनार्दन महायुतीच्या पारड्यात यावेळेस येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या कामाची पोचपावती देतील आणि महायुतीचं सरकार, बहुमताचं सरकार, पूर्ण थम्पिंग मेजॉरिटीने या महाराष्ट्रामध्ये पुन्हा येईल आणि जनतेची सर्वात लक्षवेधी असलेली लढत ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरुद्ध आनंद दिघे यांचे पुतणे म्हणजेच दिघेंचे वारसदार केदार दिघे यांच्यामध्ये होणारी लढत आहे. लोकसभेला शिंदेंच्या शिवसेनेला इथे ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा 66,000 एवढी मतं अधिक मिळाली आहेत. आता हे मताधिक्य 1 लाखावर नेण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपलं आव्हान अधिक तगडं करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.
प्रचारात ठाकरे विरुद्ध शिंदे असा लोकसभेचा ट्रेंड इथेही पाहायला मिळेल. शशी सावंत, मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी पाचपाखड या विधानसभा मतदारसंघ पारंपरिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून शिंदे यांनी यापूर्वी 3 वेळेला विजय मिळवून हॅट्रिक साधली आहे. आता चौथ्यांदा ते या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2009 पासून ते या मतदारसंघाचे आमदार आहेत. 2004ला सुरुवातीला त्यांनी ठाणे विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र नव्या मतदार रचनेनंतर त्यांचा हक्काचा मतदारसंघ कोपरी पाचपाखाडी हा आहे. मागच्या विधानसभेलाच म्हणजे 2019ला त्यांच्या विरोधात संजय काडीगावकर यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. यावेळेला 89,000 मताधिक्य शिंदेना मिळालं होतं. आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा सामन्यात एकनाथ शिंदे हे महायुतीचे मुख्य चेहरा म्हणून समोर आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला वेगळी धार आली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्याची ही लढत आणखीनच महत्त्वाची ठरते. अलीकडेच धर्मवीर 2 या चित्रपटाचं प्रदर्शन झालं. यातून आनंद दिघे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असतानाच दिघे विरुद्ध शिंदे सामना आणखीनच चर्चेचा विषय झालाय. ठाण्यामधील कोपरी पाचपाखडी या मतदारसंघात प्रामुख्यानं शहरी तोंडवण्याचे मतदार अधिक आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून निवडणुकीचे वारे सध्या सगळीकडे वाहू लागलेत. त्याचबरोबर निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी शासकीय आणि पोलीस यंत्रणांनी देखील जोरदार तयारी केली आहे. निवडणूक काळात गुंडगिरी करणाऱ्या उपद्रवी लोकांवर पोलिसांची कडी नजर ठेवण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीत उपद्रवी ठरणाऱ्या संभाव्य गुंडांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. उपद्रवी आणि समाजकंटक गुंडांना निवडणूक काळात हद्दपार करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली. विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात जोरदार हालचाली सुरू झाल्यात. निवडणूक काळात उपद्रव निर्माण करणाऱ्या लोकांची यादी बनवण्यात येऊन त्यांच्यावर पोलिसांचा वॉच राहणार आहे. निवडणूक काळात अंमली पदार्थ आणि दारू तस्करीवर देखील पोलिसांचा वॉच राहणार आहे. दरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडवू शकणाऱ्या संशयित गुंडांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्यात. तसंच 5 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे नोंद असणाऱ्या गुंडांवर विविध कायद्यांतर्गत विविध पोलीस ठाण्यात तडीपार, स्थानबद्ध सारख्या प्रतिबंधात्मक कारवाया करून त्यांच्या मुसक्या आवळण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. स्थानिक गुंड निवडणूक काळात सक्रिय होऊ शकतात अशी शक्यता आहे. त्यामुळे असे उपद्रवी गुंड पोलिसांच्या रडारवर आलेत. त्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं शस्त्र हाती घेतलंय. ठाणे आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून अशा उपद्रवी गुन्हेगारांची यादी मागवण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात या याद्या बनवल्या गेल्या आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश देण्यात आलेत. निवडणुकीच्या काळात सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार असून त्याद्वारे मतदारांना प्रलोभनं दाखवणं, जनभावना भडकावणं आणि आचारसंहिता भंग होईल असं कृत्य होण्याची शक्यता असल्यानं पोलिसांनी सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे. ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक आणि ठाकरे गटाचे माजी उपमहापौर नरेश मणेरा यांच्यात जोरदार लढत होणार आहे. दोन्ही नेत्यांनी आपापल्या समर्थकांसह अर्ज दाखल केलाय. या अर्ज भरण्याच्या वेळेला दोन्ही बाजूंनी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत समर्थकांनी उमेदवारांचा जल्लोष केला. ठाकरे गटाचे नरेश मणेरा यांनी देखील आपल्या प्रमुख पदाधिकारी आणि समर्थकांसह मोठ्या उत्साहात अर्ज दाखल केला. ओळा माजिवडा मतदारसंघात 2 प्रमुख गटांमध्ये होणारी ही लढत ठाण्यातील राजकीय परिस्थितीवर प्रभाव पाडणारी ठरणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे धनुष्यबाण विरुद्ध ठाकरे गटाची मशाल अशी प्रतिकात्मक स्पर्धा असून दोन्ही गटांनी जोरदार प्रचाराची तयारी केली आहे. त्यामुळे मतदारसंघात वातावरण तापलंय आणि निवडणुकीची रंगत वाढली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन 1.5 आठवड्याहून अधिक कालावधी झालाय. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता उमेदवारांची रेलसेल दिसून येते. असं असतानाच आता राज्य सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर निकाल 23 तारखेला लागणार आहे. असं असतानाच आता राज्य सरकारनं 20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान असल्यानं सार्वजनिक सुट्टी जाहीर करत असल्याचं परिपत्रक राज्य सरकारनं जारी केलंय. प्रत्येक मतदान करणाऱ्या व्यक्तीसाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या प्रत्येक उपक्रम आणि आस्थापनेला लागू राहणार आहे. पूर्ण दिवस सुट्टी देणं शक्य नसेल तर मतदानासाठी 2 तासांची सवलत देता येईल. मात्र त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी अथवा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घ्यावी लागेल असं स्पष्ट करण्यात आलं.
सदर आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल असंही सांगण्यात आलं. निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावणं हा संवैधानिक अधिकार असून तो बजावताना अडथळा येऊ नये म्हणून मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाते. यंदा महाराष्ट्रामध्ये मतदान बुधवारी असल्यानं महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना मतदानानिमित्त मेडवीक ऑफ मिळणार आहे. मात्र या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही एकाच टप्प्यात होणार आहे. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल अशी महत्त्वाची माहिती निवडणूक आयुक्तांनी 1.5 आठवड्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्यासाठी 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी देण्यात आलाय. त्यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतील अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे. 30 वर्षात पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कमी जागांवर निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा प्रभाव वाढल्यानं ठाकरे गटाला 100पेक्षा कमी जागांवर समाधान मानावं लागलंय. त्यामुळे शिवसेनेची ताकद लहान भावाच्या भूमिकेत गेल्याचं दिसतंय. महाविकास आघाडीत शिवसेनेच्या भूमिकेवर काँग्रेसनं रोख लावला आणि 100च्या आतल्या जागांवरच समेट घ्यावा लागल्यानं ठाकरे गटाची राजकीय कोंडी झाली आहे. काँग्रेसच्या प्रभावामुळे उद्धव ठाकरेंना जागा वाटपावर झुकावं लागलं, ज्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेस आणि शरद पवारांच्या दबावाखाली उद्धव ठाकरेंना 95 जागांवर लढण्याची नामुष्की. काँग्रेस पवारांनी महाविकास आघाडीत ठाकरे गटाची क्लीन बोल्ड हिंदुत्वाशी गद्दारी केल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेल्या शिवसेनेची ताकद कमी झाल्याचं यावरून स्पष्ट दिसतंय. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल. मुख्यमंत्र्यांविरुद्ध केदार दिघे यांच्यात होणार लक्षवेधी लढत आणि गुंडगिरी करणाऱ्या उपद्रवी लोकांवर पोलिसांची करडी नजर. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666211441. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.